जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की पौंड्रक हा काशी राज्याचा उद्धार. तर पौंड्रक हा असा होता की तो काय करत होता, श्रीकृष्णाच्या अनुकरण, म्हणजे श्रीकृष्ण जसा राहत होता तसा तो स्वतःलाच कृष्ण समजत होता, कृष्णासारखाच वेश धारण करत होता आणि सगळ्या लोकांना सांगत होता की तो खोटा आहे आणि मीच खरा आहे. म्हणजे भगवंताची नक्कल करत होता तो. तर असा श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये दूत पाठवला की तू खोटारडा आहे आणि मीच खरा आहे, म्हणून युद्धाला तयार राहा. अनेक मूर्ख लोकांच्या जमावत हा दृष्ट पौंड्रकाने स्वतः आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेव असल्याचा निष्कर्ष काढला होता. अशा प्रकारचा निष्कर्ष म्हणजे खात्रीने बालिशपणाच होय. आणि मग भगवंतानी काय केलं, राजा पौंड्रक शूर होता. श्रीकृष्णाच्या हल्ल्याची खबर मिळताच तो 2 अक्षयिणी सैन्याच्या तुकड्याबरोबर घेऊन नगराबाहेर आला. आणि त्याचा काशी राजा हा पौंड्रकाचा मित्र होता. तो पण 3 अक्षयिणी सैन्य घेऊन नगराच्या बाहेर आला. आणि मग यांचं झालं युद्ध. कारण की असे जे खोटारडे असतात त्यांना धडा शिकवायचाच असतो. म्हणून कृष्ण भगवंतांनी पण काय केलं की त्याच्यावर आक्रमण केलं. मीच एकमेव पुरुषोत्तम भगवान वासुदेव आहे, माझ्या बरोबर स्पर्धा करू शकणारा कोणीही मानव नाही. मी माझ्या अमर्याद कृपेने दुःखी बुद्धात्म्यावर दया येऊन माझा पौंड्रकाच्या रूपाने अवतीर्ण झालो आहे, असं तो लोकांना सांगत होता. तो सांगत होता कृष्ण खोटा आहे आणि मीच खरा आहे. मग अशांना तर शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून मग भगवंत सैन्य घेऊन आले आपलं. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पौंड्राला सांगितले की पौंड्रका, तू मला भगवान विष्णूची चिन्हे, विशेषतः माझे चक्र टाकायला सांगितले होतेस. आता ते मी तुझ्यावर टाकतो. सावध हो, तू माझे अनुकरण करून खोटेपणाने स्वतःला वासुदेव असल्याचे घोषित करतोस, तेव्हा तुझ्यापेक्षा मोठा मूर्ख कोणी नाही. या श्रीकृष्णाच्या विधानावरून अगदी स्पष्ट होते की जो कोणी ठग स्वतःला ईश्वर म्हणून जाहीर करतो तो मानव समाजातील सर्वात मोठा मूर्ख होय. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, पौंड्रका बघ, मी तुला आता हा खोटा देखावा टाकून द्यायला भाग पाडतो. मी तुला शरण यावे अशी तुझी इच्छा होती. आता ही तुझी संधी आहे. आता आपण लढू आणि जर मी पराजिताने तू विजयी झालास तर निश्चितपणे मी तुला शरण येईन. अशा रीतीने कठोर शब्दात त्याची निर्वसना करून श्रीकृष्णाने एकाच बाणात त्याच्या रथाचे तुकडे तुकडे केले. नंतर आपले सुदर्शन सोडून ज्याप्रमाणे इंद्र आपल्या वज्रघाताने पर्वत शिखरे छाटून टाकतो, त्याप्रमाणे पौंड्रकाचे शिर त्यांनी छाटून टाकले, धडा वेगळे केले आणि काशी राजाचाही वध केला. आणि त्याचं पण शिर त्याच्या काशी राज्यामध्ये नगरात फेकले जाईल अशी भगवान श्रीकृष्णाने खास व्यवस्था केली. असे वादळ कमळदळाला उडवून घेऊन जाते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याचे शिर उडवून दिले. भगवान श्रीकृष्णाने अशा रीतीने पौंड्रकाला आणि त्याच्या मित्राला रणांगणात ठार केले. नंतर ते आपल्या राजधानीला द्वारकेला परतले. परंतु नेहमीच वासुदेव भगवंताचे चिंतन करीत असल्यामुळे त्याने 5 मुक्त्यांपैकी एक सारूप्य मुक्ती प्राप्त केली होती. कारण की तो सतत स्वतःलाच कृष्ण समजत होता, कृष्णासारखा राहत होता, कृष्णासारखा नटत होता. म्हणून त्याला पण भगवंताने काय केलं तर मुक्ती दिली, प्राप्त केली. आणि अशा रीतीने तो वैकुंठाला गेला. वैकुंठ लोकात भक्ताचेही भगवान विष्णूप्रमाणे शंख, चक्र, गदा, पद्मसहित चतुर्भुज रूप असते. खरे पाहता त्याची ध्यानधारणा विष्णू रूपावर केंद्रित होती. परंतु स्वतःलाच भगवान विष्णू समजत असल्यामुळे तो अपराधी बनला आणि भगवान श्रीकृष्णाद्वारे तो मारला गेल्यावर अपराध क्षमा करण्यात आला आणि त्यामुळे त्याला सारूप्य मुक्ती मिळून भगवंतासारखे रूप प्राप्त झाले. ज्यावेळी काशी राजाचे मस्तक वेशीवर आले तेव्हा त्या नगरातील लोकांना वाटलं की अरे हा हे कोणाचं मस्तक आहे. आणि मग बघतात ते तर आपल्या नावाचा एक पुत्र होता सुदक्षिण. पित्याच्या अंतविधी केल्यावर त्याने प्रतिज्ञा केली की मी कृष्णाचा वध करेन. त्याने माझ्या पित्याला ठार केलं म्हणून. पण शिवाने प्रोत्साहन दिल्यावर आपण श्रीकृष्णाला मारण्यात यशस्वी होऊ अशी सुदक्षिणाची खात्री झाली.
त्याने कठोर अनुष्ठानाची निश्चयपूर्वक प्रतिज्ञा करून पुरोहितासहित मंत्रोच्चारणपूर्वक तामस यज्ञाला सुरुवात केली आणि आसुरी रूप बाहेर आले. प्रचंड आसुरी रूप बाहेर आले. हे त्रैलोक्याधिपती, एक भयंकर ज्वलंत राक्षस द्वारका नगरी जाळू पाहत आहे, तेव्हा कृपा करून आपण आमचे रक्षण करावे. अशा रीतीने द्वारका शहराचा ध्वंस करण्यासाठी नुकत्याच येऊन ठेपलेल्या त्या ज्वलंत राक्षसापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून सर्व द्वारकावासी भगवान श्रीकृष्णाकडे येऊन त्याची प्रार्थना करू लागले. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही, मी सर्व प्रकारचे तुमचे रक्षण करील, असे भगवंतांनी त्या लोकांना आश्वासन दिले. आणि मग श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे, ते प्रत्येकाच्या हृदयांतरी आहेत आणि त्याचबरोबर बाहेर विश्वाच्या रूपातही प्रकट आहेत. आणि मग द्वारका शहराला आग लावण्यात अपयशी झालेला तो असुर काशी राजाच्या राज्यात वाराणसीला परत गेला. तो परत फिरल्याचा परिणाम म्हणून त्याच्या विध्वंसक तेजाने त्या तामसी यज्ञात मंत्रोच्चार करणार, मार्गदर्शन करून मदत करणारे सर्व पुरोहित, त्याची नेमणूक करणाऱ्या प्रमुख सुदक्षिणासह जळून भस्म झाले. त्या भयंकर ज्वालासुराचा पाठलाग करीत सुदर्शन चक्राने वाराणसीत प्रवेश केला. वाराणसी हे शहर फार पूर्वी काळापासून वैभवपूर्ण प्रसिद्ध होते. आता सुद्धा वाराणसी शहर फारच ऐश्वर्यशाली आणि प्रसिद्ध असून भारतातील महत्वाच्या शहरात त्याची गणना होते. तेव्हा त्या शहरात अनेक मोठे मोठे महाल, राजभवन, बाजारपेठा, प्रवेशद्वारे होती. वेशी आणि राजवाड्याच्या शेजारीच महत्वाची प्रचंड स्मारके होती. तर श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने केलेल्या वाराणसीच्या विध्वंसाची ही कथा दिव्य आणि मंगलकारी अशी आहे. जो कोणी ही कथा श्रवण करतो आणि जो कोणी कथेचे श्रद्धापूर्वक, लक्षपूर्वक श्रवण करतो, तो सर्व पापा कर्माच्या फळापासून मुक्त होतो, असे शुकदेव स्वामींनी आश्वासन दिले आहे. अशा रीतीने ही कथा शुकदेव स्वामींनी परीक्षित महाराजांना कथन केली. असं आहे आपलं कितवी गोष्ट होती ही? 66वी. आणि आता याच्या पुढची आपण गोष्ट बघणार आहे 67वी, द्विविध वानरांची मुक्ती. हे आपण या गोष्टीत बघूया. जय श्री